विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार हे ठरलेले आहेत। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून तिन्ही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे। संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत। संजय केनेकर ओबीसी चेहरा आहेत, तर केचे आरवीचे माजी आमदार राहिलेले आहेत। त्यामुळे एक सोशल इंजिनिअरिंग सुद्धा साधण्याचा प्रयत्न या उमेदवाराच्या माध्यमातून भाजपने केल्याचं बोललं जात आहे। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे अशा तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे। विधान परिषदेसाठी भाजपच्या 3 जागा ज्या आहेत ते जाहीर करण्यात आलेल्या आहेत। उद्या अर्ज जो आहे तो भरायचा आहे आणि या 3 जागांमध्ये दादाराव केचे जे माजी आमदार आहेत त्यांना सुद्धा भाजपने संधी दिली आहे। दादा, विधानसभेची ज्यावेळी तिकीट तुमचं नाकारलं आणि त्यानंतर आता परिषदेवर जे आहे ते तुम्हाला तिकीट आता देण्यात आलेलं, काय एकंदरीत पहिली भावना? पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा, देशाचे अध्यक्ष लड्डाजी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो। 83-84 पासून आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये मी काम करत असताना त्या कालखंडामध्ये एकही कार्यकर्ता कोणत्याही गावामध्ये नव्हता, परंतु हळूहळू पक्षाच्या धोरणाच्या निमित्तानं अनेक आंदोलन, अनेक आमरण उपोषणं, लोकांच्या समस्या त्याची जाण ठेवून त्या समस्याचं निराकरण करण्याचं काम आपण 100% केलं। म्हणूनच 2009 मध्ये माझ्यावर पक्षांनी जबाबदारी दिली, विधानसभेची तिकीट दिली आणि मोठ्या फरकाने मी त्या ठिकाणी निवडून आलो। असंच 2019ला सुद्धा मला पक्षांनी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी आदेश दिला, त्याचंही पालन करून त्याही वेळेस मी मोठ्या फरकाने निवडून आलो। 3-4 तुरळक असे काही कार्यकर्ते आहे, त्यांनाही सबक देण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमचं दोघांचंही समन्वय निश्चितपणाने पुढील कालखंडामध्ये राहणार यात शंका नाही। साहजिकच आहे। धन्यवाद। दादाराव केचे आपल्या सोबत होते। त्यांनी हेच म्हटले आहे की पक्षाने शब्द जो आहे तो दिला होता, तो शब्द जो आहे त्याचं पालन आज पक्षाकडून करण्यात आलं, त्यामुळे त्या पक्षाचा आभार आहे असा त्यांनी या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन मनीष सोबत विनायक डावरुग, TV9 मराठी, मुंबई।